नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत लिओ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वसई येथे. लिओ सोसायटी मधल्या सगळ्या लायनेस माझ्या मागे उभे आहेत. त्या कशा खेळ खेळतात, गप्पा कशा मारतात माहित नाही, तेच जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या लिओ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे, तिकडच्या लोकांविषयी माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव स्मिता सदाशिव कदम. तुम्ही काय करता? मी सेवानिवृत्त आहे, शिक्षिका होती शाळेत. हा, अच्छा. बरं, मला या इकडच्या सोसायटीतल्या लोकांविषयी माहिती सांगा ना तुमच्या. मी 2002 पासून इथे राहते लिवा सोसायटीत. पण आमच्या इथे सर्व जातीचे धर्माचे लोक आहेत. आम्ही सर्व सण साजरे करतो. म्हणजे क्रिसमस करतो, दसरा करतो, गणपती उत्सव करतो, राष्ट्रीय त्योहार करतो. अच्छा, म्हणजे सगळ्या धर्माचे सण सुद्धा ते जे असतील ते सगळे एकत्र येऊन करतो. हो ना. आज पण 3:30 खेळणार, सगळे गप्पा मारणार. छान. हो की नाही. माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? यश. कितवीत आहेस तू? पहिलीतच आहेस. अभ्यास आवडतो तुला? खूप आवडतो. अरे वा. टोकन्स काढून देशील याच्यातली मला? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. क्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 1. दुसरा क्रमांक आहे 4. आणि तिसरा क्रमांक आहे 3. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळाच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अपूर्वा दीपक नकाशे. तुम्ही काय करता? मी SY BCom स्टुडंट आहे आता वर्तक कॉलेजमध्ये. कॉमर्स करता. मग पुढे काय करायचंय कॉमर्स झाल्यानंतर? TY नंतर मग MCom केल्यानंतरच पुढचा विचार करायचा. MCom नक्की करायचंय. आवड शिक्षण. हो. शिक्षणाची. अरे वा. आणि मग बाकी कसल्या कसल्या आवडी आहेत तुला? बाकी म्हणजे खेळण्याच्या आणि रांगोळी वगैरे, अशा चित्रकलेच्या वगैरे. कुठलं स्पेसिफिक खेळ आहे की तो आवडतो किंवा तू खेळतेस वगैरे? हा, खेळण्यासाठी मला बॅडमिंटन आवडते. बॅडमिंटन. मग कॉलेज मधून वगैरे खेळतेस तू? हो, कॉलेज मध्ये नाही. कॉलेज मधून खेळतेस. आणि मग बाकी काय आवडतं? फिरायला वगैरे? कॉलेजमध्ये काय टाइमपास करतेस? कॉलेजमध्ये असल्यामुळे टाइमपास होतो साधारण. लेक्चर वगैरे शब्द ऐकलेस कधी? नाही, लेक्चर झाल्यानंतर जे लेक्चरला बसतेस, जे ऑफ असतात त्याच्यामध्ये. ऑफ असतात त्यामध्ये कॅन्टीन. मग साधारण होतच. साधारण काय? घाबरू नकोस तू कोणाला. इथे जे तुला वाटतं ते बोल. नाही होतं. कॅन्टीन मध्ये पण जाते आणि बाहेर पण जाते आणि लेक्चरला पण बसते. व्हेरी गुड. आता खेळ खेळायचे आपल्याला. तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सरसा जितेंद्र धाकरे. तुम्ही काय करता? घरीच असता? घरी असते. घरी काय टाइमपास? हसत बसता तिकडे? नाही, TV बघते, बोलून बसते सगळे बरोबर. हो. बोलता की भांडता? नाही, बोलते, भांडते मी. भांडता भरपूर? भरपूर. हो ना. तिथे बोर्डवर नाव लिहिलं तुमचं? मला कोण हिंमत आहे काय बोर्डवर नाव लिहायची? अजिबात नाही. तुमच्याकडे बघून माझी पण हिंमत होईना पटकन बोलायची काहीतरी. हो, तर काय करणार मी? डायरेक्ट यांच्याकडे येणार होतो. बरोबर आहे. आणि काय आले काय नाही तुम्ही माझ्या इथे? आले काय नाही तुम्ही माझ्या इथे? बोलायला आलो ना आता तुमच्याकडे. हो की नाही. आणि मग तुम्हाला काय काय आवडतं सांगा. TV बघायला तुमचा प्रोग्राम लय आवडतो. बघता तुम्ही? बघते मी. TV बघता. आणि मग बाकी काय खायला वगैरे करता? काय काय खायला? ते जेवण वर काय सून आहे माझी 2 घरात, त्या करतात. काय हिंमत त्यांची नाही करणार? ते हो की नाही. मला आली कल्पना बरोबर ना. चालेल. तुम्हाला आता खेळ खेळायचा आहे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुगंधा गजानन आगाशे. तुम्ही काय करता?
मी आता सेवानिवृत्त आहे. मी हिंदी हायस्कूल घाटकोपरमध्ये लायब्ररियन म्हणून 36 वर्ष नोकरी केली. हा आता 6 वर्ष मला रिटायर्ड होऊन झाली. अरे वा, आता आराम घरी, आता घरी आराम. पुस्तकं वाचायची. हो, मला वाचनाची खूप आवड आहे. आणि जॉब पण होता तसाच हो. तुमचा? म्हणूनच तो जॉब मी निवडला होता. अच्छा, आधीपासून आवड होती म्हणूनच? वाचनासाठी. म्हणून आपण वाचनात येतच. हो. बेस्ट आहे ना, म्हणजे काम का काम, वाचन का वाचन. खूप पुस्तकं वाचली. हो ना, भरपूर एकदम. हो. आणि मग आता काय करता तुम्ही रिकाम्या वेळेत, काय आता करता? एम्ब्रॉयडरीचा मला शौक आहे. हा. वाचन तर करतेच. माझी पार्ल्याची टिळक मंदिरची लायब्ररी चालू आहे. हा. तिथे चांगली चांगली पुस्तकं मिळतात. अच्छा, तिथून घेऊन येता मग? हो. वाचन दिवसभर. वाचन, एम्ब्रॉयडरी, हा. गप्पा, गोष्टी. नाती बरोबर खेळते. नात आहे माझी. अरे वा, हो. आजीबाई एकदम खुश हो. नाही दिवसभर. हो की नाही? खेळ खेळायचा आता. ऑल द हो. बेस्ट तुम्हाला त्याच्यासाठी. थँक्यू, धन्यवाद. चला, गप्पा म्हणून झाले. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाजे किती. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे आणि किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीची एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेता ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? त्याच्यातही पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार सुगंधाताई, मग अपूर्वाताई आणि मग सरसाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे पॉपअप टोस्टर. 800 वॅटच्या या पॉपअप टोस्टर मध्ये एका वेळी 2 ब्रेडचे स्लाइस टोस्ट होऊ शकतात. याला आकर्षक अशी फायबर बॉडी आहे आणि टोस्टचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी याला कंट्रोल ऑप्शन सुद्धा आहे. प्रॉडक्ट तयार, सुगंधाताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा, ची किंमत लावा. किती किंमत आहे? 1250. 1250. इथे काय वाटते तुम्हाला? 1250 बरोबर वाटते याची किंमत? नाही, मग किती वाटते? 1900, 1150, 1700. ओके, वेगवेगळ्या किमती सांगितल्या. तुम्हाला काय करायचंय? नाही, फिक्स आहे. हीच ठेवायची? हो. ठीक आहे, फ्रीज करूया. 1250 एक, 1250 2, 1250 3. आता अपूर्वाताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1430. 1430. मागे काय वाटतं तुम्हाला? 1430 बरोबर आहे. आणि बाकी सगळ्यांना बरोबर वाटते? सगळ्यांना बरोबर वाटते. 1800, 1100, 1150. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची की बदलायची आहे? बदलायची आहे. बदल. आता किती आहे? 1340. 1340. ही फ्रीज करायची? ठीक आहे, फ्रीज करूया. 1340 एक, 1340 2, 1340 3. आता सरसाताई, हे घ्या, 4 आकडे वापरा, याची किंमत सांगा. किती किंमत आहे? 1052. 1052. हा, मागे काय वाटतं? बरोबर वाटते? मग 1700, 1400, 1150. हा, तुम्हाला काय करायचंय? नाही, मला ही ठेवायची. हीच ठेवायची आहे. फ्रीज करून टाकूया. 1052 एक, 1052 2, 1052 3. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. सुगंधाताईंनी किंमत सांगितली 1250 रुपये, अपूर्वाताईंनी किंमत सांगितली 1340 रुपये आणि सरसाताईंनी किंमत सांगितली 1052 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1095 रुपये. त्यामुळे विजेते आहेत सरसाताई. हा घ्या तुमचा पॉपअप टोस्टर. सांगा कसं वाटतंय टोस्टर? खूप आनंद वाटतो मला. हो ना. हो, आता काय करणार त्याच्यात? टोस्ट करणार तुम्ही? हो, टोस्ट करणार का आणि शेकून खाणार सकाळी चाय बरोबर. हो ना. हा, तुम्ही दिले तर काय ठेवणार आम्ही? ठेवणार नाही ना, तुमच्यावर आहे. तुम्ही शोकेस मध्ये पण ठेवू शकता. नाही नाही, नाही ठेवणार. शोकेस मध्ये नाही ठेवणार. नाही ठेवणार ना. नाही, नाही. हा, सुना करून देऊ शकतात टोस्ट. हो की नाही? रोज ऑर्डर करा आता त्यांना. मी करालच तुम्ही, पण आपलं सजेशन. ते मला ऑर्डर करते, मी तिला नाही करू शकत. का? तुम्ही पण करा आता. टोस्ट करायला सांगा त्यांना. त्यांना जिंकले मी एवढं. हो की नाही? पुढची राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. एक प्रश्न विचारतो. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, माझे गाल लाल, माझं शरीर कमानदार, पण माझ्या पोटात मात्र जाळ. उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार.